जे.पी. गावित पॉलिटिक्स. जे.पी. गावितांचा इशारा. आता थेट मुख्यमंत्र्यांकडेच हिशोब मागणार, हे आहे कारण. नमस्कार. महायुती सरकारने सध्या लाडकी बहीणसह अनेक योजनांचा पाऊस पाडलाय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला खुश करण्यासाठी हे सर्व आहे. मात्र त्यातून आदिवासी विभागाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. राज्य शासनाकडून संविधानिक तरतुदीनुसार आदिवासी विकास विभागाला लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करावी लागते. अर्थसंकल्पातील 9.35% म्हणजे यंदा 19,200 कोटी निधी देणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ 15,360 कोटी निधी मंजूर झाला आहे. यातील देखील काही निधी सार्वजनिक बांधकाम आणि अन्य मलाईदार विभागांनी प्रशासन आणि मंत्र्यांच्या संमतीने परस्पर वळवला आहे. गेले 8 वर्ष बिनदिक्कतपणे हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या खात्याचे मंत्री आदिवासींच्या विकासासाठी की अन्य विभागांची सरबराई करण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सातत्याने हा निधी वर्ग होत असल्याने आता तो चर्चेचा विषय आहे. यंदा लाडकी बहीणसह अनेक लोकप्रिय योजनांचा राज्य सरकारने धडाका लावला आहे. अचानक जाहीर केलेल्या या योजनांना निधी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. त्यात सहज उपलब्ध होणाऱ्या आदिवासी विकास विभागाला टार्गेट करण्यात आले. या विभागाला गतवर्षी सुमारे 4,000 कोटी तर यंदा जवळपास 3,500 कोटी निधी कमी देण्यात आलाय. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या अनेक योजनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम देखील राज्यभर जाणवू लागलाय. मंजूर झालेल्या निधीतील बहुतांशी निधी हा सध्या सुरू असलेल्या योजना आणि प्रशासकीय कामकाजावर खर्च होतो. निधी कमी आल्याने आदिवासी आणि पेसा विभागामध्ये नवीन विकास कामे होण्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील आदिवासी लोकप्रतिनिधी आणि नेते नाराज झाले आहेत. याबाबत आदिवासी नेते माजी आमदार जे.पी. गावित यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच इशारा दिलाय. गेल्या 8 वर्षापासून आदिवासी विकास विभागाच्या निधीला कात्री लावली जात आहे. हा निधी अन्य विभागांना वळवला जातो. सध्या तर सरकार लोकप्रिय योजनांच्या घोषणा करीत आहे. या योजनांसाठी आदिवासींच्या हक्काचा निधी वळवला जातो. हा संविधानिक दृष्ट्या देखील अयोग्य आहे. आदिवासींच्या वाट्याला निधी न देणे म्हणजेच आदिवासींवर अन्याय करण्यासारखे आहे. आता याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनाच हिशोब मागितला जाईल. समाधानकारक उत्तर आणि आदिवासींचा निधी न मिळाल्यास आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी आमदार गावित यांनी दिलाय. या निमित्ताने आदिवासी या उपेक्षित घटकांना त्यांच्या अधिकारापासून वंचित कसे ठेवले जाते याचे हे उदाहरण आहे. सातत्याने आदिवासींचा निधी ठराविक कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे साखळी करून अन्यत्र वळवतात. त्यासाठी मंत्रालय आणि राज्य सरकारमध्ये एक पद्धतशीर यंत्रणा तयार झाली आहे. मध्यस्थांची ही यंत्रणा हा निधी वळवताना गब्बर झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे लाडकी बहीणसह विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून केलेल्या घोषणांचे पुढे काय होणार याची राजकीय चर्चा होत आहे. अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.